क्रोशे शिकायचंय पण युट्यूबवरती 50 व्हिडिओ बघून सुद्धा समजत नाही की सुरुवात कुठून करायची, यार्न कोणता यूज करायचा, निडल कोणते यूज करायचे, हुक कोणते यूज करायचे, आणि हे सगळं तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये कुठे भेटेल, तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. तर या व्हिडिओमध्ये मी माझ्या 3 महिन्याची बिझनेस जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ प्लीज लास्ट पर्यंत पहा. तर हाय, हॅलो आणि नमस्कार. माझं नाव पायल आणि माझं नाव समीर. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क्रोशेचे कोणते कोणते यार्न असतात, कोणते कोणते टूल्स असतात, ते कसे यूज करायचे आणि काही इम्पॉर्टंट टिप्स. पण हे सगळं तुम्हाला मी नाही सांगणार आहे, कारण मला याच्याबद्दल एवढी काही जास्त माहिती नाही. हे सगळं पायल सांगणार आहे, जेणेकरून तुमची क्रोशे जर्नी खूप इझी होईल. तर मी इकडे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स काढून ठेवले जेणेकरून एकही पॉइंट मिस नको व्हायला. तर क्रोशे प्रोजेक्ट सुरू करण्याआधी ना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं यार्न सिलेक्शन. त्याच्यामध्ये पण 3 पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत, जसे की यार्न टाईप, यार्न साईज आणि यार्न कलर. तर आपला पहिला पॉइंट होता यार्न टाईप. तर यार्न खूप टाईपचे असतात, जसे की हा आहे ब्लँकेट फरी यार्न, त्याच्यानंतर कॉटन यार्न आहे, आणि त्याच्यानंतर अक्रेलिक यार्न आणि ऊल. मी तू नाही रे, हे ऊल. ठीक आहे. सो ब्लँकेट यापासून आपण ना सॉफ्ट टॉयज किंवा ब्लँकेट्स वगैरे बनवण्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतर आहे कॉटन यार्न. आता कॉटन यार्नचं कसं आहे ना, इकडे ते कॉटन यार्नचं कसं आहे ना, हा खूपच सॉफ्ट असतो आणि ह्याच्या ज्या स्टिचेस आहेत त्या प्रॉपर बिगिनर्स साठी तर नाही बसत. सॉरी, बिगिनर्स साठी तर नाही बसत, कारण हा एवढा सॉफ्ट असल्यामुळे ना ह्याचे थ्रेड्स खूप स्प्लिट होत जातात, त्याच्यामुळे स्टिचेस नाही प्रॉपर बसत. तर मी हा रेकमेंड नाही करणार. ह्याच्या स्टिचेस मोठ्या होतात तर हा पण रेकमेंड नाही करणार. ऊल पासून काय बनलं जातं की ऊल पासून ना कपडे वगैरे बनवले जातात. विंटरमध्ये स्वेटर्स, मफलर्स, ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. आपण आता शिकतोय तर त्याचा पण उपयोग जास्त नाही आहे. सो माझ्या मते हा यार्न खूप इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बेस्ट आहे. गंगा अक्रेलिक यार्न आहे, ह्याच्यापासून तुम्ही स्टार्ट करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. Yarn यार्न size. साईज. यार्न साईज, आता यार्न साईज पण खूप प्रकारचे असतात, जसं की 2 प्लाय, 3 प्लाय, 4 प्लाय, 6 to 8 प्लाय. ठीक आहे. त्याच्यामध्ये ना 4 प्लाय यार्न तुमच्यासाठी बेस्ट आहे. याची थिकनेस वगैरे, त्याच्यामुळे स्टिचेस प्रॉपर दिसणार आणि तुम्ही बघू शकणार. नेक्स्ट पार्ट आहे यार्न कलर. ठीक आहे. आता यार्न कलर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणणार की इम्पॉर्टंट का, तर जर तुम्ही असे डार्क कलर यूज केले त्याच्यामुळे तुम्हाला स्टिचेस प्रॉपर दिसणार नाहीत, कारण हा खूपच डार्क आहे, जसं की ब्लॅक, नेव्ही ब्लू. तर असे अवॉइड करायचे यार्न. तुम्ही काय वापरायचे, जसं की लाईट कलर यूज करू शकतात. स्काय ब्लू आहे, लेव्हेंडर आहे, किंवा पीच, बेबी पिंक, असे लाईट कलर तुम्ही यूज करायचे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात बेस्ट यार्न कोणतं बिगिनर्ससाठी. मी पण तिथूनच चालू केलं होतं. मी स्टार्टिंगला गंगाचाच यार्न यूज केला होता आणि अजूनही मी तोच यूज करते. गंगा डिझायर 4 प्लाय यार्न हा बिगिनर्ससाठी खूप बेस्ट चॉईस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हुक साईज कोणते यूज करायचे. ठीक आहे. तर हुक खूप प्रकारचे येतात, तुम्हाला पूर्ण किट वगैरे घ्यायची गरज नाहीये. तर मला वाटतं 4 प्लाय यार्नसाठी तुम्ही 3.5 mm चा हुक वापरू शकता, बेस्ट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न जो मला विचारला जातो इन्स्टावरती रील्स वगैरे बघून, की तुम्ही हुक कोणतं यूज करता. जसं की आता हे 2 प्रकारचे हुक आहेत, साईज सेम आहे. हा आहे प्लास्टिकचा ग्रीप आहे याला. ठीक आहे. आणि हा आहे की स्टीलचा. मग स्टीलचा यूज करायचा का प्लास्टिकवाला यूज करायचा, तर हे तुमच्यावरती आहे. तुम्ही ह्याच्याने जरी काम केलं तरी तुमचा हात बसल्यानंतर ते प्रॉपरच प्रोजेक्ट बनणार आहेत. मी तर ह्याच्यापासूनच चालू केलं होतं आणि ह्याच्याने तर मी अजून एकदा पण नाही केलं. मी जस्ट म्हणजे ट्राय करण्यासाठी चाललंय. हा यूज केला तरी बेस्ट आहे. तुमचा हात जसा बसत जाईल तसं होत जाणार. त्याच्यानंतर काय आहे स्टिच मार्क. स्टिच मार्क. ठीक आहे. तर ह्या ज्या स्टिच मार्क्स असतात, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट कराल ना तेव्हा स्टिचेस काउंट करण्यासाठी याचा उपयोग होतो. ह्या पण तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये भेटून जातील. त्याच्यानंतर आहे ही प्लास्टिकची निडल. ही खूपच फ्लेक्झिबल आहे. ह्याचा उपयोग काय आहे की एखादा प्रोजेक्ट समजा तुमचा कम्प्लीट झाला तर जो राहिलेला धागा असतो तो लपवण्यासाठी याचा उपयोग होतो, बाकी काही नाही.
अजून काय राहिलं? मटेरियल कुठे भेटणार? मटेरियल कुठे भेटणार? मग तुम्ही ऑनलाईन घ्यायचं की ऑफलाईन घ्यायचं? तर माझ्या मते सगळ्यात बेस्ट राहील की तुम्ही स्टार्टिंगला ऑफलाईनच तुमच्या लोकल शॉपमध्ये घेऊन या. का? तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेल, शेड समजतील, क्वालिटी समजेल आणि एक्सपिरियन्स भेटेल यांबद्दल. जेव्हा तुम्हाला म्हणजे हळूहळू तुम्ही एक्सपिरियन्स घेत जाल तसं तुम्ही ऑनलाईन वगैरे शेड टाकून पण बाय करू शकतात. ऑनलाईन पण खूप वेबसाईट आहेत, जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आहे. मॅजिक निडल म्हणून पण एक वेबसाईट आहे, तिथून पण तुम्ही यान बाय करू शकतात. आणि हे ऑप्शन्स बिगिनरसाठी मला तर नाही वाटत की चांगले आहेत. बेस्ट प्राइस मध्ये ऑनलाईन कुठे घ्यायचं असं? हा, ऑनलाईन कुठे घ्यायचं शोधण्यापेक्षा मला वाटतं की लोकल जे शॉप आहे तिथे जाऊन तुम्ही कुठे पण म्हणजे Buy सगळीकडे करा. कोणत्याही स्टेशनला गेलात तुम्ही तर तिकडे तुम्हाला ते शॉप भेटून जातील. गुगलला वगैरे सर्च 10-20 रुपयाचा फरक असू शकतो त्याच्यात. पर पीस समथिंग 90 रुपयाच्या आसपासच 90 भेटतात. रुपीजला. आता आम्हाला तर 90 रुपयालाच भेटतात ते. तर मग ऑफलाईनच प्रेफर करेल मी. जसं की पाहायला सांगितलं सगळं मटेरियल कोणतं पाहिजे, काय पाहिजे, तुम्ही कोणत्या यापासून कसं काय करू शकता, स्टिच मार्क कसे लावायचे ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. हा. पण महत्वाचं मटेरियल कुठून घ्यायचं, काय घ्यायचं ते पण सांगितलंय. जर तुम्हाला लोकेशन पण पाहिजे असेल की कोणतं स्टोअर आहे, आम्ही कोणत्या स्टोअर मधून घेतो ते प्रोडक्ट सगळे, तर इंस्टाग्रामला सोनूजेनिक क्राफ्ट 0626 म्हणूनच आपली आयडी आहे. तिथे तुम्ही मेसेज करा, तिथे तुम्हाला लोकेशन किंवा त्यांचा नंबर पण आम्ही फॉरवर्ड करू तुम्हाला. आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता, पण ऑनलाईनची गॅरंटी ना आम्ही घेऊ शकतो ना कोणीही घेऊ शकतो की कसे तुम्हाला भेटतील ते प्रोडक्ट्स. म्हणून ऑफलाईन गेलात तर ते जास्त बेटर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं होतं की 500 रुपयामध्ये तुम्ही कसं स्टार्ट करणार आणि तुम्ही बोलणार ते सोडून बाकीचं हे सगळं सांगत बसले. पण त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट आहे की कोणते मटेरियल काय जे आम्ही सांगितलं व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला ते सांगतो, ते 500 रुपयामध्ये तुम्ही कसं चालू करू शकता. आणि ते तुम्ही बिझनेससाठी पण करू शकता किंवा म्हणजे त्यांच्या काय पर्सनल तुम्हाला काय बनवायचं असेल तर त्यासाठी पण करू शकता. तर सगळ्यात फर्स्ट आहे की यान. तर कमीत कमी तुम्हाला स्टार्टिंगला ना 4 यान तरी घ्यावे लागतील. म्हणजे 4 नाही, तुम्ही एकापासून पण चालू करू शकता, पण आम्ही 4 पकडले. वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये. जर तुम्हाला सनफ्लॉवर बनवायचं असेल किंवा डेझी बनवायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर कोणताही प्रोडक्ट 2 कलर शिवाय कम्प्लीट होत नाही. कोणताही असेल. हा, लाईट कलर. काही गोष्टी असतात की पण त्या खूप म्हणजे साध्या करू शकतो आपण त्यांना, त्या नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 कलर तरी आम्ही सजेस्ट करतो की 4 कलर तरी घेतले पाहिजे. घेऊन ठेवा. तुम्हाला पण मज्जा येईल वेगवेगळ्या कलरनी बनवायला शिकायला स्टार्टिंगला. सेकंड आहे ही निडल. तर हे आहे ते 90 रुपीजला आहे. ते 90 रुपीजचे 4 पीस प्लस ही जी निडल आहे जेणे तुम्ही यान विणू शकता. विणून त्याला जसा आकार द्यायचा आहे काय, तर ही निडल आहे प्लस 40 रुपयाची. 40 रुपयाची आहे. पूर्ण किट घ्यायचं गरज नाहीये. म्हणजे अमेझॉनला वगैरे पूर्ण किट तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये प्रत्येक साईजेस आहेत, जसं की 0.5 mm पासून 8-9 mm पर्यंत. तर ही एक 40 रुपयाला घेतली तरी पुरेसं आहे तुमच्यासाठी. थर्ड आहे आपला हा कटर. तर तुम्ही बोलणार की आमच्या घरी कैची पण आहे तर त्याने पण आम्ही कट करू शकतो. तर नाही, मला कट करायचं तर मी चाकूने पण करू शकतो. पण हे कशासाठी घ्यायचं ते पायाला सांगेल, तिला जास्त माहिती आहे याची किंमत काय आहे आणि कट करण्याची. कसं होतं ना, सीझरने कट केल्यानंतर यान स्प्लिट होतो, ह्याच्याने प्रॉपर कट होतो. आणि सीझरने तुम्हाला ग्रिप नाही भेटत प्रॉपर की कुठून कट करायचा. ह्याच्या छोट्या ग्रिपमुळे ना तुम्हाला एकदम बारीक कट करायचं असेल तरी होऊ शकतं. म्हणून हा घ्याच स्टार्टिंगला. नेक्स्ट आहे प्लास्टिकची पिन. 1 मिनिट, कुठे गेली? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा, हे बघा, प्लास्टिकची पिन तुम्हाला दिसणार नाही एवढी. जशी आपण कपडे शिवायला वापरतो साधे आपले जे स्टीलची पिन असते सेम तशीच आहे. 1 मिनिट. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टीलची पण भेटेल, पण स्टीलची नका घेऊ कारण ही खूपच फ्लेक्झिबल आहे. ठीक आहे. स्टीलची जी निडल असते ना त्याच्यामध्ये ना तुम्हाला लागण्याची शक्यता असते स्टार्टिंगला. बरोबर. सो हीच प्रेफर करू शकते. नेक्स्ट आहे स्टिच मार्क. आपली सेफ्टी पिन आहे तशीच आहे, पण ह्याचा यूज तुम्हाला ते काउंट वगैरे काय करायला, स्टिचेस काउंट करायला होतं. हे पण पूर्ण पॅकेट 200-300 रुपयाचं घ्यायचं गरज नाहीये. 1-2 घेतलं तरी स्टार्टिंगला चालते. काहीतरी 5 रुपयाला एक भेटतात. 1-2 घ्या 10 रुपयाचे, होऊन जाईल. 2 मध्ये चालू शकतो. तर यान सांगितले आम्ही 4 प्लस निडल सांगितली. निडल नंतर कटर, प्लास्टिक पिन आणि स्टिच मार्क. स्टिच मार्क. अजून एक आहे कॉटन.
हा पण तर ह्याच्याबद्दल एक तुम्हाला मी गमजा सांगतो. हा कॉटन तुम्हाला माहिती आहे बाहुल्यांमध्ये किंवा त्याच्यामध्ये घालतो. किचन कोणत्याही प्रोडक्ट मध्ये जर आपल्याला विणून आतमध्ये त्याला असं प्रॉपर शेप देण्यासाठी आपण युज करतो किंवा ते असे जाड दिसावेत, फुगीर दिसावेत म्हणून हे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. का सगळ्याच्या घरी थोडा एक बाहुला असतो किंवा उशी असते किंवा बेड असतो, तर तुम्ही त्याच्या साईडला एक थोडस असं कट मारून तिथून तुम्हाला पाहिजे तेवढं काढू शकता. नंतर मम्मीचा, पप्पांचा किंवा कोणाचाही तुम्ही मार खाऊ शकता त्याची जिम्मेदार आम्ही नाही आहोत. हे मला हे आठवले. एक मिनिट. हा मी ना आमच्या रानामध्ये काय करायचे माहितीये का, मम्मी ओरडल म्हणून शेंगाच्या खालतून काढून त्या शेंगा खायची आणि पुन्हा ते झाकून ठेवायचे. तुम्ही पण तसंच करा. उशी मधला कापूस काढा आणि उशी पुन्हा खुशी म्हटलं करू शकता तुम्ही काही. म्हणजे कॉटन एवढा तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट पण नाही आणि एवढा महाग नाहीये हा. महाग नाही. 30 रुपयामध्ये मला वाटतं एवढासा आला होता. पूर्ण एवढी पिशवी भरून आलेली 30 रुपयांमध्ये. तर तुम्ही हेही घेऊ शकता किंवा घरच्याचा म्हणजे कुठल्या उशीतून वगैरे पण काढू शकता. काढू शकता. तर म्हणजे हे स्टार्टिंगला शिकताना बरोबर. बिझनेस वगैरे स्टार्ट केला तसं काय उद्योग नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल भावांनो, बहिणींनो, कोणीही बघत असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला क्रोशे बद्दल अजून पण काही क्वेश्चन्स असतील कसं शिकायचं ह्याच्याबद्दल तर हे व्हिडिओ बनवणारच आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा. काही क्वेश्चन असतील, जर तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या वेगळ्या टॉपिकवरती जर व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती पण कमेंट करा, आम्ही नक्कीच बनवू. आणि क्रोशेसाठी काही स्मॉल ट्युटोरियल्स किंवा स्मॉल बिझनेस जर्नी काय आहे तर त्या ह्या सगळ्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. आणि झालं ना, झालं. इन्स्टाला पण फॉलो करा. लिंक अजून पण ऍड आणि प्रमोशन करायला नाही आलं आपण. इन्स्टाला पण सबस्क्राईब सॉरी इन्स्टाला सबस्क्राईब करा, युट्यूबला फॉलो करा भावांनो. युट्यूबला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा. करा. तिकडे पण आमचे छोटे छोटे व्हिडिओ आणि इथे आम्हाला लाईक करा. इथे आम्हाला लाईक करा. अरे सबस्क्राईब युट्यूब वरतीच ऐकताय ते लोक. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ही काय सांगणार ना भावांनो. बाय बाय. बाय बाय. टेक केअर.